कुठून आलो कुठे जाणे विचार मनाला, गड्या रे विचार मनाला, कर्तव्य ते काय करावे पुसावे गुरुला। मी कुठून आलो, कशासाठी आलो, देवाने मला कशासाठी जन्म दिलाय, हे सगळं विसरून जाऊन सगळा चावटपणा सुरू झालाय मला। हा, नको ते व्यसन करायचे, नको त्या गोष्टी खायच्या, सोमवार म्हणायचं नाही, श्रावण महिना म्हणायचं नाही, चातुर्मास चालू आहे म्हणायचं नाही, दणकाच चालू आहे मला, हे चालूच आहे। हा, हे झालं की मग पुडीत पुडी टाकून हे चालूच आहे, असं 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 आणि मग असं, हे सगळा चावटपणा होय म्हणायत महाराज। हे करायसाठी मी तुम्हाला मनुष्य जन्म दिलो नाही, नाम स्मरण करसाल आणि ह्या माणसाच्या जन्माला गेल्यावर काहीतरी जीवाचं हित होईल, सार्थक होईल म्हणून मी तुम्हाला 83,99,999 प्रकारचे देह प्राप्त करीत असताना शेवटचा जन्म मनुष्य जन्म, त्याच्यासाठी मी जन्म दिलो, याच्यासाठी नाही। पण काय काय माणसं काय सांगा महाराज, संत महात्मे सुद्धा म्हणतात, दारू विषय त्यांनी सुद्धा सांगितलं, दारू गांजा मत पे यारो वक्त गुम हो जाती है, दारू गांजा मत पे यारो वक्त गुम हो जाती है, दारू गांजा मत पे यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पे यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पे यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पे यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पे यारो अक्ल गुम हो जाती है, नका मारितो हका दौलत, तरली दौलत, तरली दौलत, दौलत तरली दौलत तरली, बायको म्हणे नवऱ्याला गरीबी आली जी, गरीबी आली जी, गरीबी आली जी। एक माऊली आणि एका माऊलीचा पती लय दारू पीत गेला, हो लय दारू पीत गेला। ते माऊली म्हणायची, मालक आणि दारू पिऊ नका, दारू बरी राहीना, सगळ्या संसाराचे धुळधाण करते, काहीच ठेवणार। ते म्हणाले, बस तुला काय कळते, असंच म्हणावं महाराज। असं म्हणल्यावर मग ते माऊली वेळोवेळी त्याला उपदेश करायची, काय म्हणाले बरं काय, हा, गेला हजाराचा घोडा विकिला सर्व वाडा, बर काय, शेतकी होती वडिलाची, शे दोन से बैलाची, ती सर्व विकली साचे, राहिली दोन बैलाची, गरीबी आली गरीबी आली। मालक एवढं मोठं 200 एकर शेत होतं, तेही गेलं, 2च बैल राहिली, 2च एकर जमीन राहिली, आता तरी पिऊ नका। आता तुम्हाला सांगतो, पिणारा माणूस काय मोक्षपदाला जाऊ शकते की नाही, 100% जाते, गॅरंटी लिहून घ्या। पिणारा जाते, पुड्या खाणारा जाते, काही करणारा माणूस मोक्षपदाला जाते, फक्त त्याला बोध व्हावा लागते, बाकी काहीच काय होते, केल्याने होत आहे रे केलीच पाहिजे, म्हणून येऊन नामासाठी करिता चावटी, चावटपणा सोडून द्यायचं। त्यावेळेस ते पत्नी सांगाली समजून, एवढी मोठी शेती होती गेली, अजून काय म्हणते, माझ्या माहेरचं आंदण दिलं होतं माय बापानं, माहेरचं आंदण काय काय देणार महाराज, गोदरेज पिदरेज सगळं काही, भांडे कुंडे, पिणारे माणसं भांडे सुद्धा ऐकतात हो, त्याच्यामुळे केवड्याचं भांडं केवड्याला देऊन टाकतात, बायकोला इतकं कळू देणार। ते बायको समजून सांगाली, नवरा ऐकालाय, ऐकत असताना काय झालं, बायको काय म्हणाली, मालक आणि लोक जर तुम्ही वाईट हा म्हणून म्हणलं तर माझं मन दुखते, माझं मन दुखते, आणि माझ्या मनाला दुखून तुम्ही जर वागत असतात तर बघा बाबा, एवढं तरी ऐका मालक। अजून काय म्हणते,
तुम्ही दारू पित पित जाऊन लोळता रस्त्यात, कुत्रे मुतती तोंडात, गुंगीत तुम्हाला कळत. गुंगीमध्ये काय कळाले? माती चिखलात पडते, नालीत पडते, कुत्रे तोंडावर मुततात. एक भानगड आहे काय? आणि आता तरी पिऊ नका, लोक येते धावून या, मजसी सांगावं या. लोक धावून, बाई तुझा नवरा तिथं पडलाय, नालीत पडलाय, असं म्हणलं की माझं अंतकरण दुखतो. मालक पिऊ नका. असं केल्यावर त्या माऊलीनं उपदेश करून 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 एके दिवशी याला वाटलं बायकोचं ऐकावंच गड्या. मला ऐकतात बरं काही माणसं. हा बोध करून 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 मूर्तीला ठोकून 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 मूर्ती बनते. एकदाच अशी गप्पीना मूर्ती बनली. तसं माणसंही घडवता येतात. घडवता येणार अशातली बाजू नाही. घरचा गुरु झाला की 100% घडतात. बाहेरल्या गुरुला आमच्यासारख्याला ऐकणार ते, आमच्यासारख्या गुरुला ऐकणार. घरचा गुरु बरोबर तेला करते. बसाव काही करणार मला गुणानच बसायचं आहे की नाही. त्यावेळेस मग मात्र त्याला वाटलं की आपली पत्नी इतक्या दिवसापासून आपल्याला उपदेश कराली, एकदाच ऐकून बघाव. मग काय झालं? पत्नीचे ऐकून वचन, पती गेला गुरुशी शरण, आनंद नाम हो घेऊन, झाला मोक्षपदी पावन. पत्नीचं ऐकलं, दारू सोडून दिली, आनंद नामाचं स्मरण चालू केलं महाराज, आणि मोक्षपदाला पावन झाला. त्यावेळेस बापूजी पाटील म्हणाले बाळगिरी महाराजाला, महाराज हे झालं कसं? काय अवघड नाही माय म्हणले. कशामुळे झालं? गोष्ट झोंबली, गोष्ट झोंबली, गोष्ट झोंबली, गोष्ट झोंबली. माणसाला गोष्ट झोंबली. माणूस महाराज दारू काय चीज आहे हो, काही सोडून देते महाराज. मनाला गोट झोंबवलं, झोंबलं गड्या म्हणते आहे की नाही. बायको म्हणे नवऱ्याला गरिबी आली होती, गरिबी आली होती, गरिबी आली होती. बायको म्हणे नवऱ्याला गरिबी आली होती, गरिबी आली होती, गरिबी आली होती. म्हणून येऊन नामासाठी करिता चावटी, शेवटी मसनवटी जाणे लागे. म्हणून असं काही दारू पिऊन बकरे खाऊन मरू नका, अधोगतीला जावं लागते. म्हणून देवाचं नाव घेऊन मरा, मोक्षपद पावन होते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात गुरुविन मरसीना अधोगती जातीना, गुरुविन मरसीना अधोगती जातीना, गुरुविन मरसीना अधोगती जातीना, गुरुविन मरसीना अधोगती जातीना. गुरुवर मरला अधोगती जातीना.
तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, गुरुविन मरतील अधोगती जातील, कशी दया येईल यमधर्मा. अभंगाचं तिसरं चरण सांगते, आपल्याला जर अधोगतीतून चुकायचं झालं तर गुरुला शरण जावं लागते, आणि गुरुला शरण गेल्याशिवाय या जीवाची सोडमोकळीक होत नाही. म्हणून संत महात्मे सांगतात, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्यानं गुरु केला नाही जन्माला येऊन त्याचा जन्म वाया गेला. महाराज असंच संत मंडळी बसली होती महाराजाशी लाईन धरून, आणि जनाई गोरोबा काकाची ते काय म्हणतात थापटायची, थापटी मडके थापटायची, थापटी घेऊन प्रत्येकाच्या पाठीत रट्टा देत निघाले. असे बसले होते सगळेजण. मार खाली. नामदेव महाराज म्हणले मला मारू नको. जनाई म्हणली आपला नाम या कचाच राहिला की म्हणली. ते म्हणले काय झालं, यानं गुरुच केलं नाही. मग गुरु केल्याशिवाय यानं पक्का होईना. म्हणले मार खात होता, म्हणले गुरु केलं नाही म्हणून कच्चा राहिला. तर मग काय करावं लागते, काय नाही म्हणले, आणि तो गुरु केल्याशिवाय तुझं हित नाही बाबा म्हणले. गुरु औंढा नागनाथ तिथंच जा. खेचर स्वामी नाही, खेचर स्वामी, खेचर स्वामी महाराज राहतात, आणि त्यांना तुम्ही गुरु करून घ्या. नामदेव महाराज खरंच गेले. महाराज खरंच होय म्हणले, गुरुशिवाय काही गत नाही बा म्हणले. माऊली सांगतात ना, म्हणून जाणत त्याने गुरु व्हायचे आहे की नाही. गुरुशिवाय कोणताही मार्ग असो, वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा गुरु परंपरेचे अभंग होतात ना. गुरु परंपरेचे अभंग घेतातच की. गुरुला कोणीही सोडलेलं नाही. शिव संप्रदायानं सोडलं नाही, दत्त नाही, वारकरी संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय, शिव संप्रदाय, दत्त संप्रदाय एकच होय. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. काय सांगू लागलो तू विषय काय सांगू लागलो? नामदेव महाराजांचा विषय. पण तुम्हाला ध्यानात राहीन आले का? झोपी झाल्या काय? झोपी झाल्या काय? सांगत जा की काय चालू होतं ते. रात्रभर पोते ऐकले, सकाळी म्हणलं की सीता माता कोण होती म्हणलं तर काय सांगता? ध्यान ठेवू जा काय म्हणाले. नामदेव महाराज औंढा नागनाथ तिथं गेले. महाराज गेल्यानंतर ते खेचर स्वामी जे होते त्यांनी काय केलं की महादेवाच्या पिंडीवर आपले दोन्ही पाय असे ठेवून, आडी पाय घालून, आणि डोक्याला असे हात लावून लांब पडलेले दिसले. नामदेव महाराज गेले आणि बघतात तर काय, ज्याला मला गुरु करायला पाठवलं तेच गुरु म्हणे देवाच्या डोक्यावर पाय ठेवले. अरे रे रे म्हणे काय बरोबर नाही गड्या म्हणे, आणि आपणच उचलून पाय बाजूला ठेवावे. त्याने काय केले महाराज, नामदेव महाराजांनी काय केले की त्या खेचर स्वामीचे दोन्ही पाय उचलले. महादेवाच्या पिंडीवर होते ना, देवावर कसं ठेवा बाबा, हे काही बरोबर नाही. दोन्ही पाय उचलले आणि बाजूला ठेवाय गेले. लगेच दुसरी पिंड तयार. आजूक उचललं बाजूला ठेवा, लगेच दुसरी पिंड तयार. पिंड सोडीच ना आली गुरुचे चरण. गुरु चरण रथ काहीतरी आहे बघा त्या हनुमान चालीसामध्ये, म्हणून दाखव की गुरु चरण सरज काहीतरी. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, बरनौ रघुवर विमल जशु जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बाल बुद्धि विद्या देहु हरहु कलेश विकार. हनुमान चालीसामध्ये सुद्धा श्री गुरु चरण रज. मारुतरायाचे गुरु रामचंद्र प्रभू होते की नाही सांगा? मारुतरायाला गुरु होतेच की नाही? हे ना बघितले महाराज, जिथं गेलो तिथं पिंडच तयार झाली, गोल पिंडी तयार झाल्या. पिंड काय चरण सोडायला तयार नाही, येईनच चरण धरले. महाराज चुकलो. तेव्हा नामदेव महाराजांनी गुरु केले की नाही मला सांगा? मग गुरु केल्याशिवाय जीवाला गती अजिबात नाही. म्हणून संत महात्मे सांगतात, गुरुविन मरतील अधोगती जातील, कशी दया येईल यमधर्मा. ज्यानं गुरु नाही केला त्याला अधोगतीच आहे असं शास्त्र सांगते. म्हणून त्याच्यासाठी लवकरात लवकर कोण्याही संप्रदायाचा गुरु करा, पण गुरु करा. गुरु बिना कौन बताएगा, गुरु बिना कौन बताएगा, गुरु बिना कौन बताएगा.
भक्त होता आणि त्याने विचार केला, गुरुशिवाय कोण ज्ञान आपल्याला सांगू शकत नाही, गुरु बिन कोण बताये ज्ञान, है की नाही. गुरु केलेला भक्त होता आणि त्यानं विचार केला आपण गुरुकडे जावं भेटीला निघाला महाराज. गेला भेटीला. गेल्यानंतर गुरुचं दर्शन घेतलं आणि गुरुला म्हणाला, महाराज आणि मला काहीतरी दाखवा. तर गुरु म्हणले, काय दाखवू तुला? नाही, काहीतरी चमत्कार दाखवा. अरे काय चमत्कार बघायचा आहे? तू नामस्मरण कर, आपोआप चमत्कार होत राहतात, है की नाही. देवाचं नामस्मरण केलं की चमत्कार आपोआपच होतात. चमत्कार करायची गरज नाही, चमत्कार होत राहतात. नामामुळं काय होते? अष्टमहासिद्धी नित्यराबताती भक्ती आणि मुक्ती दाशी होते. सगळेजण जवळ येतात, एवढी ताकद नामामध्ये आहे. नामस्मरण नाही महाराज, त्याच्यानं माझं समाधान नाही. मग महाराज म्हणले, जाय मध्ये. समाधान नाही की नाही, जाय म्हणले मध्ये. आणि त्या अलमारी आहे म्हणले लाकडाची, आणि त्या अलमारीमध्ये एक डबी आहे म्हणले लोखंडाची काड्यासारखी, आणि त्या डबी घेऊन बाहेर ये, तुला दाखवायचंच आहे की नाही. बाहेर या म्हणलं. हे गेलं मध्ये. गेल्यानंतर आरमाली खोललं, आरमालीमध्ये डबी होती महाराज लोखंडाची. एवढी डबी घेऊन आलं बाहेर. आल्यावर मग त्याला सांगितलं, आणला डबी? हा आणलो महाराज. या डबीला खोल म्हणला. डबी खोलली. खोलल्यावर त्या डबीमध्ये एक पुडी होती कागदाची, एवढीशी बांधलेली. ते पुडी काढली. पुडीमध्ये एक एवढा तुकडा होता लोखंडासारखा, आणि ते तुकडा काढला, हातात धरला आणि त्या डबीला लावला. डबी सोन्याची झाली. डबी सोन्याची झाली. गरे म्हणला, आणि आतापर्यंत तुकडा याच्यातच होता, आजपर्यंत झाला, आता कशी झाली? अरे याला घासावं लागते रे म्हणला, संबंध यावा लागते म्हणला गुरुचा शिष्याचा, तेव्हा ते सोनं होते म्हणला. एरी सोनं होईना. आणि इतके दिवस मध्येच होतं की म्हणला ते परिसाचा तुकडा होता रे बाबा म्हणला, पण कागदाच्या पुडीचं त्याला आवरण होतं. तेच मायेचा पडदा असल्यामुळं त्याचा आणि या परिसाचा स्पर्श झाला नाही. जेव्हा मायेचा पडदा निघून गेला, तर जेव्हा स्पर्श होईल तेव्हा तुझ्या सुद्धा जीवाचं सोनं होईल. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. गुरु आयुष्य मोलाचे वेचिले, संसारी येऊन शरीरी हित काय. येऊन नामासाठी करिता चावटी, शेवटी मसनवटी जाणे लागे. गुरुविन मरतील अधोगती जातील, कशी दया येईल यमधर्म शेवटच्या चरणात. अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु, अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु, मने बाळ गुरु बापूजीशी एवढी नमसाठी मानवी सावटी, एवढी नमसाठी करिता सावटी, एवढी नमसाठी करुणी सावटी. मने बाळ गुरु बापूजीशी, मने बाळ बापूजीशी एवढी नमसाठी अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु, मने बाळ गुरु बापूजीशी. अनाथाचा नाथ, ज्याला कोणीच नाही त्याला देव आहे. आजही लक्षात ठेवा. आखरीला माणसं काय म्हणतात, जाऊ द्या हो, कोणी नसलं तर नसलं, ज्याला कोणी नाही त्याला देव आहे. आणि आधी कोण होतं काय? जे होते काय सगळे बसलेले आपल्या अवतीभोवती. सांगा बरं, आपल्या गणगोतामध्ये आपल्या संसारामध्ये जे कुटुंब आहे ते होतं काय? अनाथाचे नाथ नवत महाराज. ज्याला कोणीच नाही त्याला देव आहे. आणि खरंच कोणालाच कोणी नाही तर उठ उठ प्राण्या विदेचे झोप कशी आली, करे आनंदात स्मरण अमृत वेळ चालले. खापराच्या साठी परीस गमाविला सारा,
वेळ थोडी उरलेला गुद्या भक्तीचा झरा. हे संसार म्हणजे खापर होय, याच्यामधलं कोणी आपल्याला साथ देऊ शकणार नाही. हे सगळे जण आपले मसन बोळाई होत. मित्र झाले गोत्र झाले तेही स्मशाने परतले. अंत काळी मी परदेशी जाणून या ऋषिकेशी. शरण तुझशी मी आलो अंत काळी मी परदेशी. सगळेजण येतात महाराज अंतकाळाच्या वेळी आणि मसनवट्यात आल्यावर म्हणतात काही न हो गड्या माणसाचं, काही न हो गड्या माणसाचं म्हणतात. आणि तिथून घराकडे पाय वळले की सगळे विसरून जातात. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. ते स्मशान वैराग्य तितक्या पुरतच राहते. घरी आल्यावर टिकून राहावं की राहीना तिथल्या तिथं सोडून येते माणूस. बरं का, असे वैराग्य काही कामाचे नव्हत महाराज. 5-5 मिनिटाचे कायमस्वरूपी वैराग्य राहावं. खरंच मी जन्माला आलो, आल्यानंतर सगळ्याला मला प्रेम द्यायचं आहे आणि सगळ्याचं प्रेम मला घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जगात काहीच नाही. प्रेम म्हणजे भगवंताचं दुसरं रूप होय, बाकी काही नाही. दया माया प्रेम कृपा करुणा द्रढा गुडा हे जे आपल्या सोबत येतात, दया क्षमा शांती सत्य नामस्मरण विचार ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत येतात. याचा काही विचार करणं म्हणून त्यासाठी अनाथाचा नाथ एकच आहे, ते म्हणजे देव. देवाशिवाय वाली जगात कोणीच नाही. आणि त्यालाच म्हणतात आनंद. आनंद म्हणजे सदैव जीवनामध्ये आनंदी ठेवणारा. दत्ता प्रभू सदा प्रभू सदा प्रभू. आनंद या शब्दाचा अर्थ असा, आ म्हणजे आकार रहित, न म्हणजे नतद्भास, द म्हणजे दाही दिशात व्याप्त अशी आनंद बोलीजे. आण म्हणजे आकार रहित, निराकाराची आकार नाही, निराधाराची आधार नाही, निर्विकल्पाची कल्पना नाही, तयाशी आनंद बोलीजे. ज्याला आधार नाही, ज्याला आकार नाही, ज्याला माया नाही, ज्याला काया नाही, नादू नाही, छेदू नाही, भेदू नाही, गंदू नाही, मी नाही, तू नाही, कपट नाही, कूड नाही, दिवस नाही, रात्र नाही, मृत्यू नाही, भय नाही, काही नाही, त्याला देव म्हणतात. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू. असो, या ठिकाणी आता कीर्तन सेवा संपली. पण जे महापूजा इथं मांडली की नाही त्याला सवाखंडीची पूजा म्हणतात. सवाखंडीची पूजा कृतायुगामध्ये माणूस 27 हात उंच होता. कृतायुगामध्ये 27 हात उंच होता. त्याचे तेवढाले हात लांब होते. त्या कृतायुगामध्ये त्या माणसाच्या उंचीच्या मानाने, त्याच्या हाताच्या मानाने ही सवाखंडी महापूजा कृतायुगातली. म्हणजे तेवढे हात लांब असल्यामुळे जाग्यावर बसून टाकता येते. कर्तायुगातली पूजा आता कलियुगात बघायला भेटाली. आपलं भाग्य आहे की नाही? आपण कर्तायुग बघलं का नाही. आता आपण कोण्या युगात हा? कलियुगात. त्रेतायुगामध्ये 64 नारळाची पूजा, त्याच्यापेक्षा निमा कमी झाला. आणि द्वापार युगामध्ये 32 नारळाची पूजा, त्याच्यापेक्षा माणूस निमा कमी झाला. आणि कलियुगामध्ये षोडश पूजा म्हणजे 16 नारळाची पूजा. अशी युगायुगांतर पूजा आहे. परंतु ही सवाखंडीची महापूजा आणि हिचाच मांडलेला नकाशा, हे काय नकाशा आहे थोडक्यात सांगतो. हे मधला जे महामेरू आहे, मधला महामेरू म्हणजे सगळ्यात वर देवाचा आसन आहे. सगळ्यात वर आता म्हणजे मधला महामेरू. आणि त्याच्या अलीकडे अशी गोल रेषा वडली त्याला ब्रह्मसृष्टी म्हणतात. त्याच्या अलीकडे अजून एक रेषा वरली त्याला दिव्यसृष्टी म्हणतात. त्याच्या अलीकडे अजून गोल असं टाकलेलं रिंगण आहे त्याला विकार सृष्टी म्हणतात. आणि त्याच्या अलीकडे पानं टाकले ते कर्मसृष्टी होय. आपण राहतात ते अशा अनंत सृष्ट्या होता, अनंत ब्रह्मांडात. आणि त्या अनंत सृष्ट्याला, अनंत ब्रह्मांडाला कोणाचाही आधार नाही. ते स्वतः या पोकळीमध्ये स्थिर आहेत. आणि एका एका सूर्यमालिकेमध्ये करोडो, म्हणजे एका एका आकाशगंगेमध्ये करोडो सूर्यमालिका होता. आपण एका सूर्यमालिकेमध्ये आहात. त्याच्या एका सूर्यमालिकेमध्ये फक्त 9 ग्रह फिरतात. अशा करोडो सूर्यमालिका होता, करोडो अब्ज आकाशगंगेमध्ये एवढे आकाशगंगे होता. आणि ते आकाशगंगा कालांतरानं कोट्यावधी वर्ष गेल्यानंतर एकमेकाला धडकतात. आणि एकमेकाला धडकलं की त्याचा चकनात सुरू होते. आणि त्याला म्हणतात महाप्रलय. महाप्रलय काळी पिंड ब्रह्मांड नासे, सर्व जीव एकवटले चैतन्य मायेच्या कुशी. जे माया आपल्याला उत्पन्न केलेली आहे, जशी कृष्ण भगवान परमात्म्याची योग माया होती, तशीच मूळ माया, त्या मूळ मायेनं जे निर्माण केलंय तिथंच आपल्या सगळ्याची जीव जाऊन राहतील. आणि मग अजूक नवीन ब्रह्मांड तयार होतील. आणि अजूक अशा सृष्ट्या तयार होतील, असे जन्म तयार होतील. आणि करोडो वर्ष हे फिरत राहतील.
आणि तोपर्यंत आपले जन्म होत राहतील, मरत राहचाल, होत राहतील, मरत राहचाल. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्मायचं, मरायचं अशी लागलेली ही उपाधी जीवाच्या मागं लागलेली आहे. आणि जर आपण भक्ती केली तर या उपाधीतून आपण संपूर्ण मुक्त होणारा. म्हणून महा म्हणजे मोठी पूजा. आता या पूजेवर सगळे देव आज विराजमान झाले. सगळे आपल्या हिंदू धर्मामध्ये 81 कोटी 1.25 देव हात. किती? 81 कोटी. भारताची लोकसंख्या किती आहे हो? 140 कोटी. त्याला थोडंसंच कमी हात आपल्या संख्येला यायला बरोबर. एवढे देव हात आपले. तेवढे देव सुद्धा इथं आले. कोण्या देवाला आपण सोडलं नाही, सगळ्याला निमंत्रण दिलं बरं काय. जसं रामचंद्र प्रभूनं रामटेकला महापूजा टाकली होती. महाराज रामचंद्र प्रभूने रामटेकला, सीता माता, रामचंद्र प्रभू, हनुमंतराया त्यांनी महापूजा टाकली. दत्त प्रभूला बोलून घेतलं आंबतळ्याच्या ठिकाणी. शास्त्रात गोष्ट आहे, कथा आहे. आंबतळ्याच्या ठिकाणी रामटेकला आंबतळ आहे की नाही बघा, तिथं महापूजा टाकली होती. तिन्ही लोकाला देवानी पत्र पाठवलं होतं, या इथं महापूजा आहे म्हणून. या महापूजेवर आपल्या हिंदू धर्मातले सगळे देव आले. आणि या सगळ्या देवाला निर्माण करणारा जो मुख्य भगवंत आहे तो भगवंत मध्ये मधला महामेरू. आता त्याला तुम्ही पांडुरंग म्हणा, दत्त म्हणा की महादेव म्हणा, काही म्हणा तुमच्या मनानं. देवाला नाम नाही. अनामासी नाम झाले परमपदाची होय प्राप्ती. आपण त्याला नाव दिलेलं आहे महाराज. दत्त या नावाचा अर्थ काय होते? द म्हणजे देणारा, त म्हणजे तरुण नेणारा, आहे की नाही? दत्त म्हणून. आणि दत्त दत्त जर म्हणलं तर आपल्या जीवाचं हित करते बरं, मोक्ष मिळते. जसं राम याचा अर्थ, जसं समजा अनेक जे आपण नावं ठेवले आहेत देवाचे, कृष्ण परमात्मा असे जे नावं ठेवलेले आहेत, त्या नाव म्हणजे भक्तांनी देवाला नाव दिलेलं. देवाला मुळात नाव नाही. आता देवाला काय म्हणावं? समजा एखादा माणूस रस्त्यानं जाऊ लागला आणि त्याला हाक मारले, आपण त्याचं नाव घेतल्याशिवाय बोलते काय? बोलणार. म्हणून त्याच्यासाठी हे जे महापूजा मानलेले आहे, महा म्हणजे मोठी पूजा, हे पूजा टाकली की सगळ्या जगातले देव ह्या पूजेवर आले. बाकी आपल्याला 10वी देवाची पूजा तुम्ही वास्तू केल्या, घरामध्ये किती देवतेची पूजा मांडणार आहात? कमीत कमी 21 देवता म्हणा. 21 चौरंग टाकले, त्याच्यावर एक 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 फोटो ठेवल्या, होम केलं, 21च आले. बाकीचे कुठे गेले? बाकीच्या देवाला कस काय? इथं दुजा भाव नको म्हणलंय. दुजा भाव जर झाला तिथं देव नाही. मग मितूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. बरं काय, मितूपणा इथं सगळा संपला म्हणून इथं मितूपणाची बोलवण झाली. या महापूजेवर सगळ्या भगवंताला निमंत्रण केलं. आज ते आपल्या गावात विराजमान झालेत. आणि मध्ये जे आहे ते त्यांचा निर्माण करता भगवान परमात्मा आहे. आणि या सर्वांची मिळून महा म्हणजे मोठी पूजा. महा म्हणजे मोठी, याच्यापेक्षा जगात पूजा मोठी नाही. जर कोणी आपल्या घरी हे पूजा टाकली, घर बांधलं, वास्तू समजा एखादी वास्तू बांधली, काही कोणत्याही कारणानिमित्त लग्न असेल, कार्य असेल, कुठल्याही शुभ मुहूर्तावर आपण जर एवढी महापूजा टाकली तर सगळ्या देवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. दत्ता प्रभू प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू. हेत होता माझा